हॅलो स्टुडंट, माझे नाव मोनाली शेलार. मी बी फार्म कंप्लीट केलं आहे नाशिकवरनं, भुजबळ नॉलेज सिटीमधनं. आणि मी तुमची ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीची सब्जेक्ट टीचर आहे. ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, तर याला शॉर्टमध्ये HAP असं पण म्हणतात. HAP हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे जो आपण रेग्युलरली यूज करतो. तर आपण ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये काय स्टडी करणार आहोत वर्षभर, आणि आपण आजचं लेक्चर हे इंट्रोडक्शन म्हणून बघणार आहोत. सिलेबस काय काय आहे, आपण वर्षभर या सब्जेक्टमध्ये काय काय स्टडी करणार आहोत, याच्यावर आजचा लेक्चर आहे. ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. ॲनाटॉमीमध्ये म्हणजे आपण काय स्टडी करणार आहोत, तर स्ट्रक्चर ऑफ द होल बॉडी, म्हणजे आपण पूर्ण बॉडीचे स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत आणि त्यांचं रिलेशन एकमेकांशी काय आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बोन्स कसे आहे, स्केलेटल सिस्टीम कशी आहे, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस ऑर्गन आहे, त्यांचं वर्क कसे करतात, हे आपण फिजिओलॉजीमध्ये बघणार आहोत. फिजिओलॉजीमध्ये आपण स्टडी काय करणार आहोत, इट इज अ कन्सर्न विथ द वे इन विच अ व्हेरियस पार्ट वर्क अँड हाऊ दे आर इंटिग्रेटेड टू प्रोड्यूस अ कोऑर्डिनेशन ॲक्शन ऑफ द होल बॉडी. म्हणजे फिजिओलॉजीमध्ये आपण ते ऑर्गन आहे किंवा जे सिस्टीम आहे त्या कशा वर्क करतात ह्युमन बॉडीच्या, त्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. आपण सिलेबस बघणार आहोत ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा. तुम्ही सर्वांनी डी फार्मची सिलेबस कॉपी डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुमच्याकडे सिलेबस कॉपी राहील. तर आपण ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे सिलेबस बघणार आहोत. म्हणजे आपण वर्षभर काय काय स्टडी करणार आहोत आणि आपल्याला काय काय बघायचं आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे स्कोप ऑफ ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. त्यामध्ये आपण ॲनाटॉमी म्हणजे काय, फिजिओलॉजी म्हणजे काय, ह्युमन बॉडीचे बेसिकली आपण पूर्ण ह्युमन बॉडीचा स्टडी करणार आहोत. म्हणजे आपली ह्युमन बॉडी कशी वर्क करते, कशी तिचं जे स्पेसिफिक ऑर्गन आहे ते कसे वर्क करतात, किंवा ज्या सिस्टीम आहे त्या कशा एकमेकांना कोऑर्डिनेट करतात किंवा कशा वर्क करतात, हे सर्व स्टडी आपण ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये करणार आहोत. फर्स्ट टॉपिक आहे स्कोप ऑफ ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. त्यामध्ये आपण ॲनाटॉमी बघणार आहोत, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द होल बॉडी बघणार आहोत. त्यानंतर फिजिओलॉजी बघणार आहोत, म्हणजे जे व्हेरियस ऑर्गन आहे किंवा ज्या व्हेरियस सिस्टीम आहे त्या कशा वर्क करतात आणि कशा एकमेकांना कोऑर्डिनेट करतात हे फिजिओलॉजीमध्ये बघणार आहोत. व्हेरियस सिस्टीम आहे ह्युमन बॉडीच्या, म्हणजे स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे अशा व्हेरियस सिस्टीम त्या कशा वर्क करतात आपण हे फर्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत, स्कोप ऑफ ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये. त्यानंतर आपण व्हेरियस डेफिनेशन बघणार आहोत, म्हणजे ज्या रेग्युलरली ह्या सब्जेक्टमध्ये वापरल्या जातात अशा टर्म्स आहे काही, त्या आपण फर्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण स्टडी करणार आहोत ह्युमन सेलची, म्हणजे जे बेसिक स्ट्रक्चर आहे पूर्ण बॉडीचं ते आहे सेल. तो बेसिक युनिट आहे आपल्या बॉडीचा, बॉडी टिश्यूचा, दॅट इज द सेल. आपण सेलचा स्टडी करणार आहोत आणि त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ द सेल. त्यानंतर आपण टिश्यू बघणार आहोत व्हेरियस, म्हणजे इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू, हे व्हेरियस टिश्यू आहे. त्यांचं आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन हे आपण सर्व बघणार आहोत. आपला सेकंड टॉपिक आहे एलिमेंटरी टिश्यू. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस टिश्यू आहे, इपिथेलियल टिश्यू, त्यांचं फंक्शन काय आहे,
त्यांचे व्हेरियस टाईप काय आहे हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. त्या कुठे लोकेशन आहे त्यांची ते पण आपण बघणार आहोत. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, ते कसे, त्यांचं फंक्शन कसं आहे, त्यांचं वर्क कसं आहे, त्यांचं प्रोडक्शन कसं आहे, हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू आणि नर्वस टिश्यू हे सर्व टिश्यू आपण बघणार आहोत. नर्वस टिश्यूचं फंक्शन काय आहे किंवा मस्क्युलर टिश्यूचं फंक्शन काय आहे हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण थर्ड टॉपिक बघणार आहोत स्केलेटल सिस्टीम, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द स्केलेटन. म्हणजे आपण ह्युमन बॉडीचं जे स्केलेटन आहे, म्हणजे जे व्हेरियस बोन आहे ह्युमन बॉडीमध्ये, त्यांचा डीपमध्ये स्टडी करणार आहोत. व्हेरियस जॉईंट आहे बॉडीमध्ये, त्यांचं फंक्शन काय आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि जॉईंट डिसऑर्डर म्हणजे जॉईंटचे जे डिसऑर्डर आहे, एक्झाम्पल आहे त्याचं आर्थरायटिस, हा जॉईंटचा डिसऑर्डर आहे. आपण व्हेरियस जॉईंटचे डिसऑर्डर बघणार आहोत स्केलेटल सिस्टीममध्ये. त्यानंतर आपला फोर्थ टॉपिक आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. त्यामध्ये आपण ब्लड म्हणजे कंपोजिशन ऑफ ब्लडचं स्टडी करणार आहोत. म्हणजे व्हेरियस ब्लड सेल आहे, इरिथ्रोसाइट्स आहे, ल्युकोसाइट आहे, थ्रोम्बोसाइट आहे, ते कशा फॉर्म होतात, त्यांचं वर्क काय, त्यांचं फंक्शन काय, हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. त्यांचं ह्युमन बॉडीमध्ये फ्लो कसा आहे हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. कंपोजिशन ऑफ ब्लड. त्यानंतर फंक्शन ऑफ द ब्लड एलिमेंट. व्हेरियस ब्लडमध्ये व्हेरियस एलिमेंट आहे, म्हणजे इरिथ्रोसाइट्स आहे, ल्युकोसाइट्स आहे, थ्रोम्बोसाइट्स आहे, हे ब्लड सेल झाल्या. त्यानंतर ब्लडमध्ये न्यूट्रिएंट मटेरियल असतं, ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल असतं किंवा मिनरल असतं, प्लाझ्मा असतं, हे सर्व आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे त्यांचं पर्सेंटेज, त्यांचं फंक्शन, त्यांचं कंपोजिशन, हे सर्व आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लड ग्रुप आणि कोऑग्युलेशन. म्हणजे ह्युमनचे व्हेरियस ब्लड ग्रुप आहे वेगवेगळे, ते कोणकोणते आहे, ते कशावरनं ठरतात किंवा ब्लड ग्रुप काय आहे हे सर्व आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर कोऑग्युलेशन म्हणजे जर आपल्याला जखम झाली किंवा काय झालं तर ती कशी भरती, ब्लडचं कोऑग्युलेशन कसं होतं, त्याचं वर्किंग कसं आहे, हे सर्व आपण स्टडी करणार आहोत ब्रीफमध्ये. त्यानंतर आपण व्हेरियस डिसऑर्डर्स ऑफ द ब्लड बघणार आहोत. म्हणजे ब्लडचे डिसऑर्डर आहे व्हेरियस, म्हणजे ॲनेमिया किंवा पॉलिसिस्टिमिया, ब्लिडिंग डिसीज किंवा लुकेमियाज किंवा अग्रॅन्युलोसायटोसिस, हे ब्लड डिसऑर्डर आहे. ते काय आहे, ते कशामुळे होतात किंवा त्यांचे रिझन काय आहे, हे सर्व आपण ब्लड डिसऑर्डरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर बघणार आहोत नेम अँड फंक्शन ऑफ द लिम्फ ग्लँड. म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम काय आहे, लिम्फॅटिक टिश्यू काय असतात किंवा ते व्हेरियस लिम्फॅटिक व्हेसल, लिम्फ व्हेसल असतात ते काय असतात, लिम्फ नोड असतात, हे सर्व आपण लिम्फ ग्लँड किंवा त्यांच्या फंक्शनमध्ये हे बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द हार्ट. आपल्या बॉडीमध्ये ब्लडचा हा कंटिन्युअस फ्लो होत राहतो. म्हणजे ह्युमन बॉडीला कंटिन्युअस हे ब्लड फ्लो होत राहतं आणि ही प्रोसेस आपण ब्लड सर्क्युलेशन ह्या नावाने ओळखली जाते आणि ती कॅरीड आउट आणि मेंटेन करण्याचं काम आपला हार्ट करतो. तर ते हार्टचा म्हणजे व्हेरियस पार्ट आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे आर्टरिया किंवा पल्मोनरी आर्टरिया किंवा
राईट आर्ट्रियम, लेफ्ट आर्ट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल, हे सर्व कुठं असतात, कशा असतात, व्हेरियस व्हीन आहे, व्हेरियस आर्टरी आहे, त्या कुठे लोकेशन असतं त्यांचं, ते कसे वर्क करतात, ब्लड फ्लो कसा होतो हार्ट थ्रू, हे सर्व आपण हार्टच्या ह्या टॉपिकमध्ये व्हेरियस पार्ट ऑफ द हार्ट बघणार आहोत. त्यानंतर आर्ट्रियल आणि व्हीनस सिस्टीम विथ अ स्पेसिफिक रेफरन्स टू द नेम्स अँड अ पोझिशन ऑफ अ मेन आर्टरीज आणि व्हीन, म्हणजे व्हेरियस आर्टरीज आहे, व्हीन्स आहे, त्यांचे लोकेशन कुठे आहे, ते कशा वर्क करतात, हे सर्व आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर ही टर्म काय आहे, आपण त्याला नॉर्मल भाषेत बीपी म्हणतो, हे सर्व काय आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग कसं केलं जातं, हे सर्व आपण बघणार आहोत. त्यानंतर ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट अ कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर बघणार आहोत आपण. हार्ट हा मेन ऑर्गन आहे आणि त्याचे डिसऑर्डर व्हेरियस कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर आहे. ते कशामुळे होऊ शकतात, द वॉल मे बी डॅमेज और बाय इन्फ्लामेशन, द कार्डियक मसल मे नॉट रिसीव सफिशियंट नरिशमेंट owing a narrowing of the coronary arteries, or the heart may have too much work to do and finally give way through the exhaustion. हे सर्व आपण म्हणजे व्हेरियस डिसऑर्डर बघणार आहोत. कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर कोणकोणते डिसऑर्डर आहेत, तर हार्ट व्हेरियस रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा बॅक्टेरियल कार्डिटिस किंवा करोनरी आर्टरी ऑक्लुजन, हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज अँड कॉग्निटल हार्ट डिसीज. ह्या व्हेरियस टर्म काय आहे, त्यामध्ये नेमकी काय होतं व्हेरियस, ते आपण सर्व बघणार आहोत. त्यानंतर आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये व्हेरियस टर्म बघणार आहोत. पल्स रेट म्हणजे काय, कार्डियाक आउटपुट काय असतं, स्ट्रोक व्हॉल्यूम काय असतं किंवा हार्ट रेट कसा असतो, बीपी म्हणजे काय, तर ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं, इट इज द फोर्स कॉल्ड द रेडियल प्रेशर, इट इज एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द ब्लड व्हेसल. जे वॉल आहे ब्लड व्हेसलच्या, त्याच्यावर जे ब्लड फोर्स एक्झर्ट केला जातो, रेडियल प्रेशर, ब्लडमुळे ऑन द वॉल ऑफ द ब्लड व्हेसल, दॅट इज द ब्लड प्रेशर. हे आपण सर्व ब्रीफमध्ये स्टडी करणार आहोत. ते सर्व काय आहे, ऑल अबाउट द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम. आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय बघणार आहोत, आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज असते. तर ऑक्सिजनची गरज का असते, तर ऑक्सिजन हे ऑक्सिडेशन रिॲक्शन करतं आपल्या बॉडीमध्ये आणि त्यामुळे एनर्जी ही क्रिएट होते ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये आणि त्याकरता आपल्या बॉडीला ऑक्सिजनची ही गरज असते. तर ऑक्सिजन कुठून पुरवला जातो आपल्याला, तर बाय रेस्पिरेटरी सिस्टीम. कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमधनं बाहेर इलिमिनेट केला जातो आणि ऑक्सिजन हा आपल्या बॉडीमध्ये कॅरी आउट केला जातो, म्हणजे इंटरचेंज केला जातो दोन गॅसेस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. आणि अ सिस्टीम ऑफ अ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर परफॉर्मिंग दिस फंक्शन इज कॉल्ड द रेस्पिरेटरी सिस्टीम. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन वर्क करतात, आपले नोज आहे, फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, ट्रकिया आहे, ब्रॉन्कस आहे. आपण हे व्हेरियस ऑर्गन बघणार आहोत, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन, त्यांचं वर्किंग, हे सर्व आपण बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. ते कसे वर्क करतात, ऑक्सिजन कसा कॅरीड आउट होतो, तो कसा मूव्ह होतो, हे सर्व आपण बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये
आपण कोणकोणते ऑर्गन्स मेनली बघणार आहोत आणि त्यांचं फंक्शन बघणार आहोत. तर फर्स्ट आहे नोज, त्यानंतर आपण बघणार आहोत फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रोंकाय, ब्रोंकलस आणि अल्व्होली. हे मेन आहे रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी. आणि हे आपण सर्व आहे जे नोज आहे, फॅरिंग्स, लॅरिंग्स यांचा ब्रीफमध्ये स्टडी करणार आहोत, ते कसे वर्क करतात. त्यानंतर आपण बघणार आहोत टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, त्यानंतर रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय, इन्स्पिरेशन रिव्हर्स व्हॉल्यूम किंवा एक्सपायरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम, ह्या सर्व ज्या टर्म्स आहे त्या आपण सर्व स्टडी करणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम्समध्ये. ट्रकिया काय आहे, अल्व्होली काय आहे, ते कसे वर्क करतात, ब्रॉन्काय काय आहे, लंग्सचं स्ट्रक्चर काय आहे आपल्या, हे सर्व आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे युरिनरी सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस मेटाबॉलिक रिॲक्शन होत राहतात आणि त्यामुळे वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आपल्या बॉडीमध्ये सर्टन, आणि ते प्रोडक्ट सेल टिश्यूमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर ते ब्लडमध्ये एंटर करतं आणि ब्लडमधून ते थ्रू एक्सक्रिटरी ऑर्गन ते एक्सक्रीट केले जातात बॉडीच्या बाहेर. तर व्हेरियस एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, म्हणजे जे ऑर्गन ह्युमन बॉडीचे जे वेस्ट मटेरियल आहे ते ह्युमन बॉडीमधनं बाहेर टाकतं. कोणकोणते एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, तर फर्स्ट आहे किडनी. किडनी काय करतं, एक्सक्रीट करतं वॉटर आणि सोल्युबल सॉल्ट्स किंवा मेटाबोलाइट प्रोटीन्स किंवा न्यूट्रलायझेशन ऑफ द ॲसिड्स. आणि फॉर्म काय करतं, युरिनच्या फॉर्ममध्ये किडनी वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर टाकतं. सेकंड ऑर्गन आहे लंग्स काय बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करतं, तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर, हे सर्व आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर थर्ड वन आहे स्किन काय एक्सक्रीट करते, तर वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि सॉल्ट इन द फॉर्म ऑफ स्वेट, हे सर्व एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. त्यानंतर एलिमेंटरी कॅनल, इट एक्सक्रीट सॉलिड्स अँड secretes of the material in the form of feces. The urinary system consists of the 2 kidney, 2 ureters and 1 urinary bladder and 1 urethra. हे सर्व एक्सक्रिटरी ऑर्गन आहे युरिनरी सिस्टीम मध्ये. त्यानंतर आपण स्टडी करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द किडनी. देर आर अप्रॉक्सिमेटली 1 million नेफ्रॉन इन इच किडनी. तर आपण नेफ्रॉन काय आहे, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं आहे, ते कसं वर्क होतं, हे आपण सर्व बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण फंक्शन ऑफ द किडनी बघणार आहोत, म्हणजे फिल्ट्रेशन कसं होतं, त्याचं मेकॅनिझम कसं आहे, हे आपण सर्व स्टडी करणार आहोत युरिनरी सिस्टीम मध्ये. त्यानंतर वॉटर बॅलन्स कसं केलं जातं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कसं केलं जातं, त्या मेंटेनन्स ऑफ द ब्लड प्रेशर ते कसं वर्क होतं, हे सर्व आपण युरिनरी सिस्टीम मध्ये ब्रीफ मध्ये स्टडी करणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याच्या रिलेटेड रिनल डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे त्यांचे आपण स्टडी करणार आहोत. इडेमा काय आहे, हे सर्व आपण ब्रीफ मध्ये स्टडी करणार आहोत युरिनरी सिस्टीम मध्ये. नेक्स्ट आपण बघणार आहोत मस्क्युलर सिस्टीम. आपल्या बॉडीची मुवमेंट ही स्मूथली इझिली होते मस्क्युलर सिस्टीममुळं. तर आपण त्यामध्ये बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द स्केलेटल मसल. त्यानंतर बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ द मसल, म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शन, मसल टोन, मसल फॅटिग्यू,
हे सर्व आपण बघणार आहोत प्रॉपर्टीमध्ये. फिजिओलॉजी ऑफ द मसल कॉन्ट्रॅक्शन बघणार आहोत, म्हणजे मसल कसे कॉन्ट्रॅक्ट होतात, ते कसे रिलीज होतात. त्यानंतर आपण फिजिओलॉजी बघणार आहोत न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन. हे सर्व आपण मस्क्युलर सिस्टीम मध्ये स्टडी करणार आहोत. नेम्स, पोझिशन्स अँड अटॅचमेंट अँड फंक्शन ऑफ द व्हेरियस स्केलेटल मसल्स. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस स्केलेटल मसल आहेत, त्यांना एक स्पेसिफिक नाव आहे, त्यांचे एक म्हणजे स्पेसिफिक पोझिशनमध्ये असतात आणि त्यांचं एक स्पेसिफिक ॲक्शन आहे. म्हणजे एक्झाम्पल झालं तर स्टर्नोमॅस्टॉइड स्केलेटल मसल, तिचं पोझिशन काय आहे, फ्रंट टू नेक, आणि त्यांचे ॲक्शन काय आहे, यूज सेपरेटली, टर्न द हेड टू अपोजिट साइड और यूज टुगेदर, फ्लेक्स द नेक. हे स्टर्नोमॅस्टॉइड स्केलेटल मसलचं काम आहे. त्यानंतर सेकंड मसल्स आहे डेल्टॉइड मसल्स. त्याची पोझिशन काय आहे, ओव्हर द शोल्डर, आणि त्याचं ॲक्शन काय आहे, ॲबडक्शन ऑफ द शोल्डर टू अ राईट अँगल. हे डेल्टॉइड मसलचं ॲक्शन आहे. हे आपण असं हे एक्झाम्पल झाले. आपण अशाच व्हेरियस स्केलेटल मसल बघणार आहोत आणि त्यांचं फंक्शन बघणार आहोत, त्यांची ॲक्शन काय आहे ते बघणार आहोत, त्यांची पोझिशन बघणार आहोत, ओरिजिन बघणार आहोत, किंवा इन्सर्शन काय आहे त्यांचं, ते सर्व आपण बघणार आहोत. म्हणजे आर्मचे मसल किंवा ट्रंक मसल, मसल ऑफ द थाय किंवा मसल ऑफ द लेग, हे आपण सर्व ब्रीफली स्टडी करणार आहोत मस्क्युलर सिस्टीम मध्ये. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस सिस्टीम वर्क करत असतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे आपल्या नर्वस सिस्टीम ही करते. द नर्वस सिस्टीम लिंक दिस इज व्हेरियस सिस्टीम्स, coordinate all their activities and ensure the integrity of the organism. नर्वस सिस्टीम काय करते, रेग्युलेट करते ॲक्टिव्हिटी ऑफ द डिफरंट ऑर्गन्सच्या, आणि काय करते, जे आपले एंटायर जी सिस्टीम आहे, ज्यांचं वर्क चालू आहे त्यांचं कोऑर्डिनेशन, त्यांचं वर्किंग, त्यांची इंटिग्रिटी, हे सर्व कंट्रोल करण्याचं काम सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये नर्वस सिस्टीम ही करते. तर आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम ही डिवाइड केलेली आहे. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम काय काय कन्सिस्ट करते, तर ब्रेन, स्पायनल कॉर्ड, आणि सेकंड वन आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिकचे पण दोन टाईप आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमिक आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये डिफरन्स काय आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम इज रिलेटेड विथ द सेन्सरी आणि मोटर ॲक्टिव्हिटीसाठी, आणि जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे ही कशाची रिलेटेड आहे, ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट किंवा व्हेरियस ग्लँड आणि स्मूथ मसलचं म्हणजे कशी ॲक्टिव्हिटी ती कंट्रोल करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम ही सेन्सरी आणि मोटर ॲक्टिव्हिटी कंट्रोल करते. हे आपण डीपमध्ये स्टडी करणारच आहोत. त्यानंतर व्हेरियस पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम बघणार आहोत. म्हणजे त्यामध्ये आपण न्यूरॉनचा स्टडी करणार आहोत. व्हेरियस पार्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे, ते बघणार आहोत. त्यानंतर काय आहे ब्रेन अँड इट्स पार्ट. आपण ब्रेनचा ब्रीफमध्ये स्टडी करणार आहोत. त्याचे व्हेरियस पार्ट आहेत त्याचं स्टडी करणार आहोत. फंक्शन अँड रिफ्लेक्स ॲक्शन बघणार आहोत.
ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे सर्व आपण स्टडी करणार आहोत सेंट्रल नर्वस सिस्टीम टॉपिकमध्ये. म्हणजे आपण बघणार आहोत न्यूरॉन म्हणजे ती नर्व सेल आहेत ते त्यांचा आपण व्हेरियस पार्ट बघणार आहोत. म्हणजे नर्व सेल किंवा नर्व सेलचं कसं वर्किंग कसं आहे त्यांचं फंक्शन काय आहे हे आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण काय बघणार आहोत, ब्रेन बघणार आहोत. त्यानंतर त्याचे व्हेरियस मेम्ब्रेन आहे जे ब्रेनचे, ड्युरा मॅटर, ॲर्कोनाइड मॅटर, पिया मॅटर, ते आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन, म्हणजे राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल, थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल आणि त्यांचं फंक्शन बघणार आहोत, काय फंक्शन आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आणि त्याचं कंपोजिशन काय आहे, हे सर्व आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्याचं फंक्शन काय आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं. ब्रेन बघणार आहोत, सेरिब्रम बघणार आहोत. ब्रेनमध्ये आपण बघणार आहोत सेरिब्रम, त्यानंतर मिड ब्रेन, द पॉन्स व्हेरोली, मेडुला ऑब्लांगेटा आणि सेरिबेलम, हे सर्व आपण जे ब्रेनचे व्हेरियस पार्ट आहे ते आपण स्टडी करणार आहोत ब्रीफमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम टॉपिकमध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर, त्यांची फंक्शन, हे सर्व आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्यांचे टाईप काय आहे, ओरिजिनेशन काय आहे, फंक्शन काय आहे, हे सर्व आपण बघणार आहोत सेंट्रल नर्वस सिस्टीम टॉपिकमध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये दोन आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय, इट इज ओरिजिनेटेड इन द थोरॅसिक अँड द लुंबर रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इट इज द ओरिजिनेटेड इन द क्रॅनियल अँड द सॅक्रल रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड. आपण त्यांचा म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशी, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन म्हणजे काय, ॲड्रेनर्जिक इफेक्ट, आणि जे पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आहे ते कोलिनर्जिक इफेक्ट शो करतं. हे आपण सर्व स्टडी करणार आहोत डीपमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. म्हणजे कोलिनर्जिक इफेक्ट काय आहे, ॲड्रेनर्जिक इफेक्ट काय आहे, कोणत्या ऑर्गनवर त्याचा कसा इफेक्ट आहे, हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत सेन्सरी ऑर्गन. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस सेन्सरी ऑर्गन आहे, म्हणजे जे आपल्याला सेन्स होतं त्यांचं. टेस्ट, स्मेल, हिअरिंग, विजन अँड टच आर द इम्पॉर्टंट स्पेशल सेन्सेस. कोणकोणते सेन्सरी ऑर्गन आहे तर टंग, नोज, इयर, आय अँड स्किन, हे सर्व सेन्सरी ऑर्गन आहे. त्यांचा आपण ब्रीफमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत स्मेल. आपल्या जे टंग आहे त्याचं स्मेल कसं होतं आपल्याला. त्यानंतर आपण सेकंड आहे हेअरिंग. आपण जो आपला ऑर्गन आहे इयर, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे व्हेरियस पार्ट काय आहे इयरचे, हे आपण सर्व स्टडी करणार आहोत. त्यानंतर व्हिजन. आपल्याला व्हिजन
जे आपले आय आहे म्हणजे जो आपला डोळा आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे, हे आपण सर्व डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपल्या स्किनला जे टचचं सेन्सेशन कसं होतं हे सर्व आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत, हे सेन्सरी ऑर्गनमध्ये. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत फिजिओलॉजी ऑफ द पेन. हे सर्व आपण सेन्सरी ऑर्गन्समध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये व्हेरियस ऑर्गन इन्क्लूड आहे जे म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम रेग्युलेट करण्यासाठी वर्क करतात. कोणकोणते जे असे ऑर्गन आहे जे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये येतात? तर फर्स्ट वन आहे माउथ, त्यानंतर सलायव्हरी ग्लँड, फॅरिंग, इसोफेगस, त्यानंतर स्टमक, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज, डिओडेनम, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड रेक्टम. हे सर्व डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण स्टडी करणार आहोत. नेम्स ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड देअर फंक्शन, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द लिव्हर, फिजिओलॉजी ऑफ अ डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. हे सर्व आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये स्टडी करणार आहोत. कोणकोणते पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे मी आत्ताच सांगितलं. माउथ आहे, सलायव्हरी ग्लँड आहे, फॅरिंग्स आहे, इसोफेगस आहे, स्टमक आहे, पॅनक्रियाज आहे, लिव्हर आहे, गॉल ब्लॅडर, डिओडेनम, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड रेक्टम. यांचं आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द लिव्हर, फिजिओलॉजी ऑफ द लिव्हर म्हणजे सिक्रेशन ऑफ द बाईल. फिजिओलॉजीमध्ये आपण काय काय बघणार आहोत? सिक्रेशन ऑफ द बाईल, ग्लायकोजेनिक फंक्शन किंवा फॉर्मेशन ऑफ द युरिया किंवा डी सॅच्युरेशन ऑफ द फॅट्स, फंक्शन रिलेटेड टू ब्लड. आपण हे सर्व लिव्हरच्या फिजिओलॉजीमध्ये बघणार आहोत. मेंटेनन्स ऑफ द बॉडी टेम्परेचर, हे सर्व आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक काय आहे? एंडोक्राइन सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस एंडोक्राइन ग्लँड आहे. त्याला आपण अजून एक नाव देतो डक्टलेस ग्लँड, कारण त्यांचं सिक्रेशन हे ते प्रोड्यूस झाल्यानंतर ते डायरेक्ट ब्लडमध्ये म्हणजे सेलमध्ये ब्लड स्ट्रीममध्ये पास होतं आणि ते सिक्रेशन्सला आपण आपलं एक नाव आहे त्याला आपण हार्मोन्स म्हणतो. तर आपण एंडोक्राइन सिस्टीममध्ये काय स्टडी करणार आहोत? व्हेरियस हार्मोन्स बघणार आहोत. जे व्हेरियस एंडोक्राइन ग्लँड आहे, कोणकोणत्या ग्लँड आहे? पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, पॅराथायरॉइड ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड, इस्लेट ग्लँड, ओव्हरीज, टेस्टीज आणि पिनल. या सर्व ग्लँडमधनं जे हार्मोन्स सिक्रेट होतात त्याचा आपण बघणार आहोत आणि त्यांचा इफेक्ट काय आहे, म्हणजे फिजिओलॉजी काय आहे, हार्मोन काय आहे, कोणकोणते सिक्रेट होतात, म्हणजे पिट्युटरी ग्लँडमध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट होतात आणि त्यांची फिजिओलॉजिकल रोल काय आहे, हे आपण एंडोक्राइन सिस्टीममध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे पिट्युटरी ग्लँडमध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट होतात? तर ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतात किंवा थायरोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट होतात, प्रोलॅक्टिन आहे, लुटिनायझिंग हार्मोन आहे म्हणजे LH. हे सर्व आपण बघणार आहोत एंडोक्राइन सिस्टीममध्ये. किंवा थायरॉइड ग्लँडमधनं कोणकोणते हार्मोन सिक्रेट होतात? थायरॉक्सिन होतं,
थायरोनिन होतं. हे सर्व हार्मोन सिक्रिट होतात. ते कोणकोणते आहे, त्यांची फिजिओलॉजिकल रोल काय आहे, हे आपण एंडोक्राइन सिस्टीम मध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतरचा लास्टचा टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. The reproduction can be defined as the process by which the genetic material is passed from one generation to another generation and thus maintains the continuation of the species. The organs of the male and female reproduction are named as a testes and ovaries, also called gonads, and the function is the production of a gametes. आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे स्क्रोटम बघणार आहोत, टेस्टिस बघणार आहोत, इपिडेमिस बघणार आहोत, पेनिस, हे आपण सर्व डीप मध्ये स्टडी करणार आहोत. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण बघणार आहोत. म्हणजे एक्सटर्नल जेनायटल, इंटरनल जेनेटिलिया म्हणजे इंटरनल ऑर्गन बघणार आहोत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये वजायना, युटेरस, युटेरिन ट्यूब, त्यालाच आपण फॉलोपियन ट्यूब म्हणतो, ओव्हरीज, हे सर्व आपण डीप मध्ये स्टडी करणार आहोत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. त्यानंतर फंक्शन ऑफ द ओव्हरी, त्यानंतर मेरिस्ट्रियल सायकल काय आहे ते आपण स्टडी करणार आहोत. हे सर्व आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बघणार आहोत. तर इथं आपण पूर्ण सिलेबस काय काय आहे थेरीचा हा आपण बघितला आहे. तर हे आपल्याला पूर्ण जे इयर आहे अकॅडमिक त्यामध्ये पूर्ण स्टडी करायचं आहे. आय होप तुम्ही सर्व अभ्यास करतील. ऑल द बेस्ट तुम्हाला. इथे मी लेक्चर स्टॉप करते. थँक्यू.